निवासी मतिमंद विद्यालय मोराणे येथे निकम पॉलिटेक्निक कॉलेज संस्थापक अध्यक्ष रवींद्रजी निकम यांच्या वाढदिवस निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न। आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मतिमंद विद्यालय मोराणे तालुका जिल्हा धुळे येथील संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या आदेशान्वये मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे यांच्या सूचनेनुसार आज निकम पॉलिटेक्निक कॉलेज तसेच फार्मसी कॉलेज येथील संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी निकम यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवस निमित्त मानसिक अपंग विद्यार्थ्यांना स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला। सुरुवातीला शाळेचे सायकोलॉजी श्री रमेश पाटील सर यांनी सूत्रसंचालन केलं तर शाळेविषयी माहिती देण्यात आली। त्यानंतर आपल्या पाहुण्यांचं सत्कार स्वागत करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साळुंके पाटील यांनी प्राचार्य ए.व्ही. पाटील सर तसेच प्राचार्य डॉक्टर देसले सर यांचा शाल श्रीपट देऊन बुके देऊन सन्मान सत्कार केला। त्यानंतर प्राचार्य डॉक्टर ए.व्ही. पाटील सर व प्राचार्य डॉक्टर देसले सर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले। तर प्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी देखील या ठिकाणी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व निकम पॉलिटेक्निक संस्थापक अध्यक्ष रवींद्र निकम यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर या प्रसंगी निकम कॉलेजचे प्राध्यापक नमिता मॅडम, अनिता मॅडम, मनीषा मॅडम, अमित सर, सर्व शिक्षक वर्ग, त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते। तर निकम कॉलेजचे संस्थापक डॉक्टर श्री रवींद्रजी निकम यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले। तर अतिशय उत्साहात सदर रवींद्रजी निकम यांचा वाढदिवस अभिष्टी चिंतन सोहळा या ठिकाणी उत्साहात पार पडला। देशाने आमच्या साहेबांनी स्थापन केली त्याच उद्देशावरती अनुसरून दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन संस्था करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, खास करून मतिमंद विद्यार्थ्यांना एक जेवणाचा कार्यक्रम या संस्थेने उपलब्ध करून दिलेली। मला वाटतं की सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष व आपल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीची सेवेची संधी त्या ठिकाणी आम्हाला आमच्या संस्थेने उपलब्ध करून दिली।